सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावामध्ये सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना, पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग कसे, आरोपी वाल्मिक कराडावरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यामध्ये कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, पलंग आणल्याच्या माध्यमातील बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यामधील सूत्रांची माहिती। जळगावच्या पाळधीमधील राड्या प्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे झाला होता वाद। गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण, 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम, 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये होता सहभाग। गडचिरोली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण, अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ, 75 वर्षांनंतर गावामध्ये एसटीची बस, तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन। भाजप कोकणामध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार, माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर, शिर्डीमध्ये 12 जानेवारीला पक्षप्रवेश निश्चित, 2 दिवसांमध्ये भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार, बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मंत्रिपदावरून डावलल्यानंतर अब्दुल सत्तारांची शेरोशायरी, 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येईल, सत्तारांना विश्वास, रावसाहेब दानवेंवरही निशाणा। दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं, मुलानं आई वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना, शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्यानं हत्या, 4-5 दिवसांपासून घरातच ठेवले होते मृतदेह। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा, हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कोणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा। बोरिवली पूर्व भायखळ्यामधील सर्व बांधकामं बंदच राहणार, महापालिका आयुक्तांकडून पुनरुच्चार, प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा कठोर निर्णय। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय, उद्याही कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। दुरुस्तीच्या कामासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। लोणावळ्यामधल्या एकविरा देवीच्या गडावर भाविकांना मधमाशांचा चावा, हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडल्यानं घटना। अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरामध्ये दहशतवादी हल्ला, गर्दीमध्ये ट्रक घुसवत हल्लेखोराकडून गोळीबार, हल्ल्यामध्ये 15 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।